20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण, मनोज जरांगेंची मोठी घोषणा, शांततेमध्ये मुंबईत येण्याचं मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करते, फसवणूक करते, मनोज जरांगेंची सरकारवर टीका, मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंकडून छगन भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख, आरक्षण मिळू दे मग कचका दाखवतो, जरांगेंची भुजबळांवर टीका। मनोज जरांगेंच्या कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर, जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी। बीडमधल्या जाळपोळ प्रकरणी निष्पाप मुलांवर गुन्हे दाखल केले, येवल्याच्या येडपटाच्या मेहुण्यानंच त्यांचं हॉटेल जाळलं, मनोज जरांगेंचा आरोप। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन, 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार, शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेत 20 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिला, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तावडे यांचा टोला। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवर निकालाची प्रत अपलोड। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, राऊत आणि शरद पवार राहुल गांधींसोबत करणार चर्चा, 2 फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती, 29-30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य। मंत्री हसन मुश्रीफ यांचा जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल, आव्हाड पक्षात एकाकी पडल्यानं भ्रमिष्ठावस्थेत, मुश्रीफांची टीका। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही, हक्कभंग कारवाई संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं नीलम गोऱ्हेंना पत्र। वीकेंड आणि न्यू इयरसाठी गोव्याला जाणाऱ्या गाड्यांच्या गर्दीमुळे खंबाटकी घाटात जॅम, 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा, इंजिन गरम झाल्यामुळे शेकडो गाड्या बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।